नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन, ज्याचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जैव तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवलेली आहे. पुढल्या वर्षी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणावर प्राण्यांमध्ये किंवा मानवामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे अवयव तयार करण्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा वापर करतात त्याची माहिती मिळवणार आहोत. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पेशींविषयी जाणून घेतलं किंवा ऊतींविषयी जाणून घेतलं. त्याचप्रमाणे ऊतींचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपण याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲग्रो टुरिझम म्हणजेच कृषी पर्यटनाच्या मार्फत पशु संवर्धन म्हणजेच ॲनिमल हजबंडरी विषयी माहिती घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं की देशी आणि विदेशी गाय ज्या असतात किंवा म्हशी ज्या असतात त्यांच्यापासून कशा प्रकारे दुग्धोत्पादन जास्त प्रमाणात मिळवलं जातं आणि शेतकरी वर्गाला त्याचा कशा प्रकारे फायदा होतो. पूर्वीच्या काळी म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे हा पूरक व्यवसाय म्हणून नावारूपाला आला होता. म्हणजेच शेतीची कामं झाल्यानंतर फावल्या वेळामध्ये शेतकऱ्याला काहीतरी जोडधंदा हवा, अर्थार्जनासाठी काहीतरी उद्योग हवा, याच्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारे पशुसंवर्धन केलं जायचं, कुक्कुटपालन केलं जायचं किंवा आपण सांगितलं त्याप्रमाणे गाई म्हशींचं पालन केलं जायचं आणि दुधापासून आपल्याला उत्पन्न मिळायचं. परंतु आजकाल हे जे उद्योग आहेत ते मेन स्ट्रीम म्हणजे मुख्य असे उद्योग झालेले आहेत. आता तशाच एका उद्योगाविषयी म्हणजे कुक्कुटपालन म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा म्हणजे 7वा सेशन आहे आणि त्याच्यामधून मी अशी आशा करतो की जैव तंत्रज्ञानाविषयी पुरेपूर माहिती आपल्याला मिळालेली असेल. ही बेसिक लेवलची माहिती आहे. याचा वापर करून तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती संकरित अशी बियाणं किंवा ऊती संवर्धनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती कशा प्रकारे तयार केल्या जातात याच्याविषयी सखोल नॉलेज आपण मिळवलेलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पाहूया जैव तंत्रज्ञानाची ओळख यांच्यामधील शेवटचा सेशन म्हणजे 7वा सेशन. इथे पहा, कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्मिंग. आपण बघतो ब्रॉयलर कोंबडी. आजकाल आपण बघतो अशा प्रकारच्या कोंबडींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. बघा, अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण व पैदास केली जाते त्यास कुक्कुटपालन असं म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा उद्योग आता फार नावारूपाला आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन केलं जातं. त्याच्यापासून चिकन मिळवलं जातं, आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे त्यापासून प्रोटीनयुक्त अंडी सुद्धा मिळवली जातात. असील सारख्या भारतीय व लेघॉन सारख्या परदेशी जातींच्या संकरातून नव्या जाती विकसित करण्यामागे पुढील उद्देश आहे. बघा, असील ही कुठली जात आहे तर आपली म्हणजे भारतीय जात आहे. लेघॉन ही परदेशी जात आहे. या दोघांमध्ये संकर का घडवून आणला तर बघा, चांगल्या गुणवत्तेची पिल्ले मोठ्या संख्येत मिळावी म्हणजे जी पिल्लं मिळतील, जी छोटी पिल्लं मिळतील ती चांगल्या गुणवत्तेची असावी, जास्त तापमान सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी, शेतीतील उपउत्पादनांच्या अन्नासाठी याचा वापर व्हावा इत्यादी गोष्टींसाठी अशा प्रकारे असील आणि लेघॉन या देशी आणि विदेशी अनुक्रमे प्रजातींमध्ये संकर घडून आणला आणि त्याच्या प्रकारे उच्च गुणवत्तायुक्त कशी पिल्लं तयार केली गेली. अंडी व मांस दोन्हींसाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या जाती रोड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक या आहेत. म्हणजे अंडी आणि मांस देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या कोणकोणत्या प्रकारच्या कोंबड्यांच्या जाती वापरल्या जातात. तर पहिली आहे रोड आयलंड रेड, त्याच्यानंतर न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक इत्यादी प्रकारच्या प्रजाती वापरल्या जातात. इथे पहा, लेयर्स म्हणजे अंडी देणाऱ्या आणि ब्रॉयलर्स ह्या मांस निर्मितीसाठी वापरले जातात. यांची वाढ सुद्धा झटपट होते. बघा, अंडी देणाऱ्या कोंबड्यात लेयर्स म्हणजे ज्यामध्ये लेघॉन, मिनॉर्का, अँकोना, लेहमन या प्रजाती आढळतात. ब्रॉयलर्स मध्ये आपल्याला मांस देणाऱ्या कोंबड्यांमध्ये ब्रह्मा, लॉंग, कोचिन आणि असील ह्या ज्या कोंबड्यांच्या प्रजाती आहेत त्या ब्रॉयलर्स म्हणून वापरल्या जातात आणि ह्यांच्यापासून जास्त प्रमाणात मांस मिळवलं जातं. आता कुक्कुटपालनानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया सर्वात चांगला असा म्हणजे जास्त प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारा उद्योग रेशीम उद्योग म्हणजे सेरिकल्चर. ह्या उद्योगाची पाळंमुळं चीनमध्ये रोवली गेली आणि त्याच्यानंतर तो आपल्याकडे आला. इथे बघा, रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पतंग पाळले जातात, त्याला मॉथ असं म्हणतात. बॉम्बिक्स मोरी हे नाव लक्षात ठेवा. बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्यांचा यासाठी सर्वाधिक वापर होतो. कोणते रेशीम किडे वापरतात तर त्यांचं नाव आहे बॉम्बिक्स मोरी. रेशीम किड्याच्या जीवनचक्रात अंडी, बघा ह्यांचं जीवनचक्र कसं आहे. अंड्यांपासून अळी तयार होतात, अळीपासून कोश आणि कोशपासून पतंग. आता या 4 अवस्था असतात. मादीने घातलेली हजारो अंडी कृत्रिमरित्या उबवली जातात आणि उबवणीचा काळ कमी केला जातो कारण कृत्रिमरित्या आपण लाईट वगैरे लावून जर उबवली तर ते उबवणीचा काळ कमी होतो. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात. आता
मलबेरी म्हणजे तुतीच्या झाडावर तोडल्यानंतर तुतीची पानं ते खातात. तुतीची पाने खाऊन अळ्यांचे पोषण होते आणि साधारण 3 ते 4 आठवडे पाने खाल्ल्यानंतर अळ्या तुतीच्या फांदीवर जातात. म्हणजे ही पानं त्यांनी खाल्ली 3 ते 4 आठवडे साधारण महिन्याभरानंतर त्या फांद्यांवर जातात आणि त्यांच्या लाळीतून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशीम तंतू बनतो. जे त्यांच्या तोंडामध्ये जी लाळ आहे, जी सलायवा आहे, त्याच्यापासून पातळ असा तंतू बनतो. त्याला रेशीम तंतू असं म्हणतात. हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून अळी रेशीम कोश तयार करते आणि हा कोश दंडगोलाकार किंवा गोलाकार असतो. म्हणजे स्वतःभोवतीच हा धागा गुंडाळते आणि त्याच्यापासून रेशीम कोश तयार होतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, अंडी आपल्याला दिसत आहेत. अंडी नंतर अळी तयार होते. अळी आपल्याला इथे पानावर दिसते, तुतीच्या पानावरती सोडलेली आहे. त्याच्यानंतर ती कोश तयार करून स्वतःभोवतीच अशा प्रकारे काय तयार करते, तर एक आवरण तयार करते कोशामध्ये. त्यानंतर त्याची अवस्था पतंगामध्ये होते. पतंगापासून पहिला अंडी मिळतात. म्हणजे हे चक्र चालू राहते आणि मलबेरी म्हणजे तुतीच्या झाडावर त्यांची वाढ होत असते. बघा, कोशाचे पतंगात रूपांतर होण्याच्या 10 दिवसापूर्वी सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. समजा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोश तसाच ठेवून दिला तर त्या कोशामध्ये जी अळी आहे तिचं रूपांतर पतंगामध्ये होणार. आता उकळत्या पाण्यात कोशातील अळी मरते व रेशीम तंतू सुद्धा सैल होतात. म्हणजे दोन गोष्टी इथे होतात. कोशातील अळी मारायला पाहिजे, नाहीतर अळीचं रूपांतर कशामध्ये होईल, पतंगामध्ये होईल. त्याचा काही आपल्याला उपयोग होणार नाही. आणि रेशीम तंतू इथे सैल होतात. ते सोडून त्यांच्यावर प्रक्रिया करून, म्हणजे रेशीम उद्योग हा फार मोठा उद्योग आहे, तर त्याच्यापासून रेशीम धागा मिळवला जातो. म्हणजे त्याच्यावर प्रोसेस करावी लागते. तर रेशीम धाग्यांपासून निरनिराळी वस्त्रे बनवतात. जसं की आपण रेशमी साडी बघितलेली आहे किंवा इतर फ्रॉक्स किंवा इतर प्रकारची वस्त्र, रेशीमपासून मुलींचे बनणारे टॉप्स वगैरे बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे हे मऊ मुलायम असं रेशीम, आणि ते खूप महाग सुद्धा असतात, अशी वस्त्र तिथे बनवली जातात. आता रेशीम किड्यांच्या कोशातील जीवाची वाढ पूर्ण होण्याआधीच कोश उकळत्या पाण्यात का टाकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर अशा प्रकारे पूर्ण वाढ होण्याआधीच जर कोश उकळत्या पाण्यात टाकला नाही तर आतमधली अळी मरणार नाही. आणि अळी मेली नाही तर तिचं रूपांतर मॉथमध्ये म्हणजे पतंगामध्ये होईल. किंवा धागे सुद्धा सैल करण्यासाठी, जे खूप दाटीवाटीने असे गुंडाळलेले असतात, ते सैल करण्यासाठी अशा प्रकारे हे जे कोश असतात ते आतील जीवाची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच उकळत्या पाण्यात टाकले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कुक्कुटपालन, ज्याच्यामध्ये लेयर्स आणि ब्रॉयलर्स, लेयर्स म्हणजे अंडी देणाऱ्या अशा विविध प्रजाती बघितल्या, आणि त्याचप्रमाणे ब्रॉयलर्स मध्ये त्यांच्यापासून मांस मिळतं अशा प्रकारच्या प्रजाती आपण पाहिल्या. आणि त्याच्यानंतर आपण सेरिकल्चरकडे वळलो, म्हणजे रेशीम उद्योगामध्ये कशा प्रकारे पतंगापासून अंडी मिळतात, अंड्यांपासून अळी तयार होते, आणि अळीपासून अळीमध्ये जो स्वतःभोवती धागा तयार करतो आणि कोश तयार करतो, हा कोश उकळत्या पाण्यामध्ये टाकला जातो जेणेकरून आतमधली अळी मरावी. नंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, तर पतंगामध्ये होईल. आणि पतंगामध्ये रूपांतर झालं तर मग परत एकदा आपल्याला अंडी देऊन ती अळी आणि त्याच्यानंतर परत एकदा कोश तयार करण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. हे धागे सुद्धा उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे सैलसर होतात आणि त्याच्यापासून आपण निरनिराळी वस्त्र तयार करत असतो. बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कशा प्रकारे निरनिराळे उद्योग आता उभारी घेत आहेत त्याच्याविषयी आपण बेसिक माहिती, म्हणजे मूलभूत माहिती जी आहे ती आपण या पाठातून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा सेशन होता आणि त्याच्यामधून आपण चांगल्या प्रकारे माहिती मिळवली असेल असं मला वाटतंय, आणि म्हणून आपण हा धडा आता इथे संपवणार आहोत. आपल्याला काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्या आम्हाला विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एएस म्हणजे आज विद्यालय, एनी टाइम एनिवेअर स्कूल, हे अशा प्रकारचं विद्यालय आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या वेगवेगळे विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी किंवा हिंदी हे विषय आपण घर बसल्या शिकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजकालची जी शिक्षण पद्धती आहे ती पूर्णपणे चेंज झालेली शिक्षण पद्धती आहे. गोकमपट्टीला आज कुठेही स्थान नाही. आपल्याला काय कळलं, अंडरस्टँडिंग काय झालं हे महत्वाचं असतं. आज विद्यालय आपल्या ह्या गरजा ज्या आहेत त्या पूर्णपणे म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्या मार्फत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम सुद्धा देऊ शकता. आपल्याला अमर्याद अशा टेस्टचा अनुभव या आज विद्यालयाच्या ऍप मधून मिळत असतात आणि त्याचा उपयोग आपल्या फ्युचरसाठी आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलं त्याप्रमाणे हे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. इथे अर्ध्या मार्कासाठी सुद्धा आपलं चांगल्या कॉलेजमधला प्रवेश होऊ शकतो. आणि आपल्याला जर कोणत्या विषयाचं आकलन झालं नाही तर पुढे गेल्यानंतर, म्हणजेच आपण जेव्हा कॉलेज लेवलला जातो त्यावेळेला कोणत्या स्ट्रीम मध्ये जावं हे आपण व्यवस्थित ठरवू शकत नाही, कारण आपला कमांड एखाद्या विषयाला चांगल्या प्रकारे पाहिजे. आज विद्यालयाने ही ओळख घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं हे
सॉफ्टवेअर किंवा ऍप म्हणूया आपण बनवून इथे मिळालेला आहे। याचा आपण परिपूर्ण वापर करावा। आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे। आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल। धन्यवाद।